धनियापूर नावाचे एक सुंदर गाव होते. धनियापूर येथे माधव नावाचा माणूस राहत होता. माधवदास याची पत्नी कुंती स्वयंपाक करण्यात अतिशय हुशार होती. माधव हा अत्यंत गरीब माणूस होता. तो कष्ट करून आपला उदरनिर्वाह करत असे. गरिबीमुळे माधवदास याच्यावर गावाच्या मुखियाचे खूप मोठे कर्ज झाले होते. त्यामुळे माधव मुखियाच्या घरी गुलामीचे जीवन जगत होता. एके दिवशी माधवदास सेठजींना म्हणाला, सेठजी, मी इतक्या वर्षापासून तुमच्या गाई म्हशींची देखरेख करतो आहे, पण आजपर्यंत तुम्ही हे नाही सांगितलं की माझ्यावरती किती कर्ज बाकी आहे. हे बघ माधवदास, तू माझ्याकडनं जितका कर्ज घेतला आहे ना, ते या जन्मात तरी पूर्ण नाही येऊ शकत. म्हणूनच तू याबद्दल मला रोज रोज नको विचारत जाऊ. सेठजी, तरी पण सांगून तर द्या. मला माझ्या परिवाराला बाहेर घेऊन जायचे आहे. हे गाव सोडून कुठेतरी शहरात जाईल आणि काहीतरी चांगलं काम करून आपल्या बायको मुलांची काळजी घेईल. अरे माधव दादा, माझं कर्ज इतकं आहे की तू त्याला फेडत फेडत स्वर्गवासी होऊन जाशील. जर तुला कर्जापासून मुक्ती हवी असेल तर तुझ्यासोबत तुझ्या बायको मुलांना पण घेऊन ये, कारण की ते मिळून जास्त काम करतील आणि तुझं कर्ज लवकर उतरून जाईल. माधवदास काळजीत पडतो आणि घराकडे यायला निघतो आणि वाटेत स्वतःशीच बोलतो, तसं सेठजीचं म्हणणं पण बरोबर आहे. मी जर कुंती आणि मुलांना जर कामाला घेऊन गेलो तर कर्ज लवकरात लवकर फेटून जाईल. अरे नाही, असं जर मी केलं तर ते माझ्यासोबत विनाकारण फसतील. अशी बडबड करत माधवदास घरी परततो आणि आपल्या पत्नीला याबद्दल सांगतो. अहो, कशाला काळजी करत आहात? आपण दोघांनी जेव्हा अग्नीसमोर 7 फेरे घेतले तेव्हाच मी वचन दिले होते की मी शेवटपर्यंत तुमच्यासोबत राहीन. मग तुम्ही फक्त स्वतःचाच विचार का केला? अरे नाही कुंती, मला तुमच्यावरती कुठलंही ओझं नाही टाकायचं होतं म्हणून. दोघे बोलतात आणि माधव बायकोसोबत सेठकडे जातो. तेव्हा सेठ त्याला सांगतो, अरे माधव, तू तर खरं हिला घेऊन आलास, पण हिच्या लायक कुठलंही काम नाहीये. अहो चला, काही काम कसे काय नाही? माझे स्वयंपाकघर तर कामाने भरले आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्या स्वयंपाकघरात एकही भांडे तुटले तर तुमचे हाड मोडेल. हो मालकीणबाई, मी पूर्ण लक्ष देऊन काम करेल. एके दिवशी कुंती सेठाणीसाठी चहा बनवते तेव्हा कुंतीच्या हातातून चहाचे 2 कप खाली पडून तुटून जातात. ज्याचा आवाज ऐकून सेठाणीला राग येतो. हे काय केलंस तू, आंधळी कुठली? इतके किमती कप तोडलेस. एक तर तुम्ही लोक कर्जामध्ये बुडाले आहात आणि त्यावर तू आमचे लाखोंचे नुकसान करते. थांब जरा, मी तुझी हाडेच मोडून टाकेन. सेठानी रागाच्या भरात कुंतीला दांड्याने खूप मार मारते आणि तिचा हात त्यामुळे तुटून जातो. कुंती वेदनेने ओरडते. ते ऐकून माधवदासही तिथे येतो. अरे मालकीन, का मारत आहेत तुम्ही? माधवदास आपल्या बायकोला घेऊन घरी येतो आणि तो तिच्या तुटलेल्या हातावर मलम लावून तिचे सांत्वन करतो. माझ्यामुळे तुझी अशी व्यथा झाली आहे, याला कारणीभूत मीच आहे. मला माफ कर कुंती. तुम्ही असे का बोलत आहात? या सगळ्यात तुमचा काय दोष? गरिबांसोबत तर हे असे नेहमीच घडत राहते. मग ते दोघे असेच बोलून झोपून जातात. रात्रीचे 12 वाजले होते. तेव्हा कुंतीला जाग आली आणि ती पाणी पिण्यासाठी स्वयंपाकघरात गेली. तेवढ्यात तिला एक म्हातारी बाई तिला हाक मारताना दिसली. कुंती बाहेर आली आणि म्हातारीला म्हणाली, तुम्ही कोण आहात आणि इतक्या रात्री माझ्या घरासमोर का उभे आहात? मी हे सगळं तुला नंतर सांगेन. तुम्ही लोक ज्या सेठच्या इथे काम करत आहात तो माणूस खूपच निर्दयी आहे. त्याच्यापासून सावधान राहा. तुम्हाला माहिती नाहीये, ज्या कपांना तू तोडलं होतं ते सेठानीने पहिल्यापासूनच तोडून ठेवले होते. म्हणजे तू जसं जसं त्यांना उचलशील तसे ते लगेच तुटतील आणि तुम्हाला ते कर्जाच्या ओझ्याखाली दाबून टाकतील. तुम्हाला हे सगळं कसं माहिती आहे आजी? मी सांगितले ना, मी हे सगळं नंतर सांगेन. आतासाठी तू हे कणिक तुझ्याजवळ ठेव आणि जेव्हा तो सेठ तुला काही काम सांगेल तेव्हा त्याच्यासाठी ही कणिक वापरून भटुरे बनवून दे. बस, तुझं काम नक्कीच होईल. कुंतीला त्या आजीचे बोलणे ऐकून खूप आश्चर्य वाटले, पण कुंतीने त्या गोष्टीवर लक्ष दिले नाही आणि ती कणिक घेऊन घरी आली. दुसऱ्या दिवशी सकाळी ती सेठच्या घरी काम करण्यासाठी गेली. परत स्वयंपाकघरात अजून एक भांडे तुटले. सेठानीने रागाच्या भरात कुंतीचा दुसरा हात सुद्धा तोडला आणि लाखो रुपये कर्जामध्ये आणखी वाढवले. एक दिवस जेव्हा सेठ कुंतीला म्हणाला,
तू पण तुझ्या नवऱ्यासारखी या कर्जामध्ये बुडाली आहेस, म्हणून तू आता आयुष्यभर इथे जेवण बनवायचं, म्हणून तू आजपासून घरी नाही जाणार. सेठचे हे बोलणे ऐकून कुंती खूप घाबरली आणि माधव पण घाबरला. आता कुंती दिवस रात्र सेठच्या घरी जेवण बनवायला लागते आणि दिवस रात्र तिथे काम करते आणि रोज सेठानी कुंतीवर अत्याचार करत होती. एक दिवस जेव्हा कुंतीला काय करावे हे सुचतच नव्हते, तेव्हा तिला त्या आजीचे बोलणे आठवले आणि तिने ती कणिक आपल्याजवळ ठेवली. आणि जेव्हा सेठ आणि सेठानीने जेवण बनवायला सांगितले, तेव्हा कुंतीने त्याचे छोले भटुरे बनवले. जसे पण शेठने जेवण करण्यासाठी छोले भटुरेचा एक घास खाल्ला, तेव्हा सेठानीचा एक हात तुटला. त्या दोघांना काहीच समजत नव्हते. सेठानी कुंतीला रागात बोलली, "काय ग शहाणे, तू काय घातले या छोले भटुरेमध्ये? हे काय हाल झाले बघ माझे आ?" तेव्हा त्या म्हातारा आजी तिथे येतात आणि म्हणतात, "मी सांगते सेठ, तूच या कुंतीला कर्जामध्ये बुडवले ना, आणि असेच माझ्या हाताला पण तोडले होते ना, म्हणून आज मी पण कुंतीच्या द्वारे तुझ्या बायकोच्या हाताला तोडले आहे. कुंती, या सेठने 20 वर्षांपूर्वी माझ्यासोबत असेच केले होते आणि त्याच्याकडे काम करून करून माझा मृत्यू झाला होता. त्यासाठी मी तुला हा जादुई आटा दिला होता. त्यामुळे या दोघांचे पण असेच हाल होतील. आता हे दोन्ही पांगळे झाले आहेत." आम्हाला माफ करा. आम्ही असंच लोकांना कर्जात टाकून त्यांच्याकडनं काम करून घेतो आणि आम्ही ऐश करतो. आम्हाला माफ करा. सेठजी, तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी माझ्यासोबत किती दुर्व्यवहार केला. माझ्या हातापायांना काही चूक नसताना तोडून टाकलं. म्हाताऱ्या आजींनी जे केलं ते अगदी बरोबर केलं. आता मी पण